बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजप नेते सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच आहे। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे मध्यमग्राममध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम बंगालमध्ये गेल्या 2 दिवसात ही 5वी हत्या आहे। पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हा संघर्ष सुरू झालाय। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। पश्चिम बंगालमधील या ठिकाणी भाजप नेते सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। त्यानंतर हा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हा संघर्ष मात्र सुरूच आहे। भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे। तर सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांचा गोळीबारात मृत्यू झालाय। या घटनेमुळे मध्यमग्राममध्ये एकच खळबळ उडाली आहे। पश्चिम बंगालचे भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी चंद्रनाथ रथ यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर गेल्या 2 दिवसांपासून ही 5वी हत्या झालेली आहे। पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी आता वाढवण्यात आलाय। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे मध्यमग्राममध्ये मात्र खळबळ उडाली आहे। We have started the investigation. We have seized a vehicle which was used for the crime purpose. On investigation, it has been found that its number plate has been tampered. The vehicle, actually, the number plate that has been used belongs to a vehicle in Siliguri, but actually it is a tampered number. We have seized from the spot few fired cartridges as well as live rounds. We are processing the information that we have got so far, and at this moment, I think it is the information. This is the only information that I can divulge at this moment. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।